आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एवढं व्यस्त असताना देखील पवित्र आत्मा नेहमी आपल्याला सूचना देत असतो किंवा सूचित करत असतो. तू प्रार्थना केली नाहीस, प्रार्थनेमध्ये पुरेसा वेळ घालवला नाहीस, सकाळपासून तू व्यस्त आहेस, जेव्हा तू उठलास तेव्हा तू तसेच बाहेर निघून गेलास, तुझे सर्व काम केलेस, फेसबुक इन्स्टावर रील्स पाहण्यात 2-2 तास तू घालवलेस, परत बाहेर गेलास, परत आत आलास, जेवण केलेस आणि झोपलास आणि प्रार्थना केली नाहीस. अशा प्रकारच्या सूचकता किंवा सूचना पवित्र आत्मा आपल्याला देत असतो. त्या सूचकतेचं आपण आज्ञापालन करतो का? त्या सूचकता आपण ऐकतो का? हो, आपण ऐकतो, हे तर खरे आहे. आपण पवित्र आत्म्याच्या सूचकता ऐकत असतो की आपण प्रार्थनेमध्ये पुरेसा वेळ घालवला नाही. आपण प्रार्थना करतो, हे खरं आहे, पण प्रार्थनेत पुरेसा वेळ आपण घालवला आहे का? प्रभू येशूने त्याच्या प्रार्थनेच्या वेळेबाबत कधीच तडजोड केली नाही. मग चांगली बातमी असो वा वाईट बातमी असो, ही त्याची नेहमीची सवय होती की तो अरण्यामध्ये किंवा डोंगरावर जायचा किंवा कुठेतरी एकांत ठिकाणी जायचा आणि प्रार्थना करायचा. नाहीतर नेहमी लोक त्याच्या अवतीभोवती जमायचे आणि मग प्रार्थनेची संधी भेटणं अशक्य व्हायचं. त्याला नेहमी प्रार्थनेसाठी तो एकांत वेळ हवा असायचा आणि तो ती वेळ काढून प्रार्थना करायचा.